भारताला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी 25 वर्षाचं 24-23 वर्षाचे लेकरं समोर आले पंजाब मधले. एकाचं नाव भगतसिंग, एकाचं नाव राजगुरू, एकाचं नाव सुखदेव. तुमच्या वयातलं व्यक्तिमत्व चंद्रशेखर आझाद. आज जरांगे पाटलाने जसे सभा घ्यावा तर माणसाला जागा करावा ना, मराठाला आरक्षण का, अशी जनजागृती 25-30 वर्षाची हे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव माणसाला कोपऱ्यात घ्यायचे इंग्रजांपासून आणि जागा करायचे. हे छोटे छोटे लेकरं समाजाला जागा करतात. हे ज्यावेळेस इंग्रजांच्या कानावर कळालं त्यावेळेस इंग्रजांनी, पोलिसांनी आदेश दिला त्यांच्या सैनिकाला, भगतसिंग, हो जसं भगतसिंग, Bhagat Singh is dangerous man. Flees the quick fascism is arrest him. त्याला कैद करा म्हणले लगेच. गेले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कैद करायचं. पण या चळवळीमध्ये भगतसिंगचं लग्न सुद्धा जमलं होतं. तुम्हाला माहिती आहे का? 25-30 वर्षाचं लग्न, भगतसिंगचं लगीन जमलं, लगीन. आणि एका बागेमध्ये त्याला पाहायला मुलगी आलेली, ती चुकून बागेमध्ये त्याची आणि तिची गाठ भेट झाली. बरं का मिस्टर सिंगर, भगतसिंगची आणि त्या मुलीची भेट झाली. आणि ती मुलगी भगतसिंगला काय म्हणली माहिती का? ओ शस्त्रिया काल, आप मुझे बहुत पसंद आए, हम आपके साथ जीवर के संसार करेंगे, हम आपके साथ शादी करना चाहते हैं, हमारी कोई ना नहीं है. पण भगतसिंगचं उत्तर होतं, ठीक है तुम मेरे साथ शादी कर सकते हो, लेकिन मेरी शादी, मेरी जिंदगी मैंने किसी के नाम की है. वो क्या हुआ? गोरी गोरी पान फुला सारखी छान मी आवडत नाही का तुम्हाला? नहीं, बात ये नहीं, लेकिन मैंने मेरा दिल किसी और को दिया है, और जिसको मैंने मेरा दिल दिया है उसके लिए हम हमारी जान देंगे. दिल दिया
आपल्याला वेळ कमी पडला. 11 वाजायला 9.5 मिनिटं कमीत फक्त. काय 11 वाजेपर्यंत समाज श्रवण करतो आणि नंतर सहन करतो. पुन्हा त्याच्यात एखादा असा नमुना असतो, याला मिळालं होतं का कावा. अरे ज्यांनी या मातीसाठी आयुष्य राख रांगोळी केलं, आम्ही सुद्धा त्यांच्याच रक्तातले त्यांच्याच पंक्तीतले आहोत. या नारायणाच्या गादीवर धर्मरक्षणासाठी जान द्यायला सुद्धा कमी पडणार नाहीत. मिस्टर राठौर सर, भगत सिंह ने उस लड़की को इनकार कर दिया. वेळ कमी आहे. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव तिघांना गजाआड टाकले. भगत सिंगचे वडील करतार सिंग भेटायला गेले. ओय ओय मेरा पुत्र है वो भगत, ओय मिलना चाहते हम हमारे भगत को. होय, कौन है तुम? उसके बाप हो तो दफा हो जा हमारे नजरों के सामने से. जाओ, तुम्हारे बाप को नहीं मिल सकते. वडिलाला लेकराला भेटून सुद्धा दिलं नाही. काही वेळानंतर आई आली. आई भगत सिंगच्या समोर गेली आणि भगत सिंगला पाहिलं आणि आईचा कंठ दाटून आला. आई म्हणते कशी, ओए भगत, ओए मैं तुम्हें कहते थे समाज सेवा का चक्कर में मत पड़. अब देख रहा है तू क्या होगा तेरी जिंदगी का. ये मार डालेंगे, गोरे लगुर मार डालेंगे तुम्हें. ए माँ, तुम्हारे आंखों में जो आंसू आ रहे हैं ना, पोंछ डालो उसे. कल हिंदुस्तान ये ना कहे कि भगत सिंह जब शहीद हो रहा था तब उसकी मां रो पड़ी. नाही आई नाही. तुझ्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबा थेंबाला, अनमोल थेंबाला असं मातीमोल करू नकोस. आईची झाकच उघडली आणि कमी वेळ असल्यामुळं आई काय म्हणली माहिती का, भगत ओए तुझ जैसा और एक मुझे पुत्र होता ना, इस भारत माँ के सेवा के लिए ऐसे ही निछावर कर देते. हे भगवान, और एक मुझे पुत्र क्यों नहीं दिया, क्यों नहीं दिया. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांची तारीख ठरली. तारीख ठरली. सारा हिंदुस्तान एकत्र येईल आणि या लेकरांना वाचवेल यासाठी आदल्या दिवशी भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना संपायचं ठरवलं. कोणत्या तारखेला संपवलं त्यांना? 23 मार्च 1931. 22 तारखेला त्यांना संपवायचं ठरवलं. तिघांना बाहेर काढलं गजाच्या. पण बाहेर काढताना त्यांचा सैनिक बर का भगत सिंगच्या पुढे गेला. भगत सिंगच्या हातामध्ये पुस्तक होतं. भगत सिंग पुस्तक वाचतोय. सेवक आलाय आणि भगत सिंगला म्हणतो कसा, हे भगत, चलो तुम्हें तुम्हारे फांसी के तख्त ने बुलाया है. यहाँ पर किताब क्या पढ़ रहे हो बेवकूफ. भगत सिंगने उत्तर दिलं, ए गोरे लंगोर, हरामजादे, ना जाने कहां से आए हैं तुम लोग, क्या जानोगे हमारे हिंदू संस्कृति को. इस जन्म में जो स्टडी किया है वो अगले जन्म में गिफ्ट में हमें मिलता है. कर्नल साहब सिर्फ 5 मिनट रुकिए, सिर्फ 5 मिनट रुकिए. इस बुक में एक कैदी दूसरे कैदी को मिल रहा है और वो कुछ कह रहा है. उन दोनों का वार्तालाप हमें सुनने दो, पढ़ने दो, उसके बाद जो चाहे वो कर सकते हो. कुणीतरी सैनिक राजगुरू जवळ गेला. संध्याकाळचा टायमिंग. राजगुरू अंगातले कापड घालून लंगोट घातलेला व्यायाम करत होता जेलमध्ये गजाच्या आत.
ये बेवकूफ है हिंदुस्तानी, मरने जा रहा है और वो व्यायाम कर रहा है। ऐसी गलती क्यों कर रहे हो? ये क्या पागलपना है? राजगुरु ने एकच उत्तर दिलं, ए गोरे लंगोर, जब हम हमारे भगवान की पूजा करते हैं, भगवान के पैरों पर कभी हम सूखा हुआ फूल, टूटा हुआ फूल कभी हम अर्पण नहीं करते, तो हम हमारे भगवान के पास जा रहे हैं। साला व्यायाम करके चिकना बनेंगे, स्नान 70 लगा के हम जाएंगे। अरे काय विचार आहे ते? व्यायाम करू, आंघोळ करू, 70 टाकू आणि आमच्या भगवंताकडे भेटून जाऊ। सुकलेलं कोमजलेलं फूल आम्ही आमच्या देवाच्या पायावर कधी अर्पण करत नाहीत। हे सुद्धा एक तरुण फूल आहे, आमच्या देवाच्या, आमच्या भारत मातेच्या पायावरती अर्पण करण्यासाठी चाललं। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना तिघांना बाहेर काढलं आणि ज्या गल्लीतून चालले ना, ज्या बोळीतून चालले, विश्वास नाही बसणार, या तिघांच्या कंठावर एकच गाणं होतं, मेरा रंग दे बसंते चोला, माहे रंग दे बसंते चोला, माहे रंग दे बसंते चोला, मेरा रंग दे बसंते चोला। काय बोलावं? तिघांना तख्तावरती उभा केलं, फाशीचा फंदा गळ्यात टाकायचा आणि शेवटची इच्छा विचारली त्यांना, ए भगत, राजगुरु, तुम तीनों के आखिरी ख्वाहिश क्या है? शेवटची इच्छा काय? या कवळ्या 3 लेकरांनी म्हणावं काय? अय जाने दो कर्नल साहब, हम भी छोटे छोटे बच्चों की तुम क्या आखिरी ख्वाहिश पूरी करोगे? हमारी ख्वाहिश पूरी करने की तुम लोगों में इतनी हिम्मत नहीं है, इसलिए मत पूछो। अपमान कर रहा है हमारा तू? ऐसी क्या ख्वाहिश है जो तुम लोगों की हम पूरी नहीं कर सकते, बताओ। भगत सिंह ने क्या बोला हुआ, हम तीनों के सिर्फ आखिरी ख्वाहिश एक है, तुम सबके सब गोरे लंगोर हमारा हिंदुस्तान छोड़कर अपने देश में चले जाओ, जाओ, यही हमारी आखिरी ख्वाहिश है। आता कल्पना करा, त्यांच्या जागेवर जर तुमच्या आमच्या सारखा असता तर काय म्हणला असता? कर्नल साहेब, आम्ही मरण्यात काही मजा राहिली नाही, मला पोरगी बघायला आली होती, आताच लग्न करायचं लागा, जाऊ द्या, पण घडीत पडण्यात मजा नाही, बायको बरं चांगला संसार नटितो, आम्हाला काय फाशी बिशी नग, ती स्वातंत्र्य बी नग आम्हाला, तुमचा तुम्ही घोळ घाला। ए बघत, राजगुरू, अरे येडी झाला काय तुम्ही? अरे आपण तिघांनी मारायचं आणि यांनी काय उड्या मारायच्या काय टना? हे आपल्याला काही घेणं देणं नाही, आम्हाला सोडून द्या, या राजकारणात आम्ही का पडणार नाही, तुमचा तुम्ही घोळ घाला। हॅलो, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं एकच टार्गेट होतं, शेवटच्या वक्ताला सुद्धा त्यांच्या शब्दातून, कंठातून निघालेले शब्द होते, हे गोरे लंगोर, अरे आमच्या डोळ्यात देखत जर आमच्या भगव्या झेंड्याचा जर एखाद्या चिंधड्या करत असेल ना, आम्ही रणांगणामध्ये मारण्यासाठी, धारातीर्थ पडण्यासाठी प्रकार करणार नाही, आम्ही स्वतः त्याची भिडवार ठेवणार नाही। अरे एखाद्याने यावं, आमच्या मायमाऊलीच्या पदरावर हात टाकावा, आमच्या मायमाऊलीच्या कपाळावरचा कुंकू उद्ध्वस्त जर करणार एखादा हरामखोर आमच्या डोळ्यासमोर दिसला ना, आम्ही स्वतः त्याची भिडवार ठेवणार नाही। आम्हाला, आमच्या भारत मातेला जर आम्हाला एखादा बर्बाद करणार आमच्या डोळ्यासमोर असेल ना, आम्ही स्वतः त्याची रवी चालीमध्ये भिडभाड ठेवणार आहे। नाही भिडभाड, नाही भिडभाड, नाही भिडभाड, हे नाही भिडभाड,
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या 3 लेकरांना अग्नी डाग सुद्धा नीट मिळाला नाही. कुऱ्हाडींनी तोडलं आणि रावी नदीच्या काठावर डिझेल पेट्रोल टाकून काडी लावली इंग्रजांनी. 15 ऑगस्ट 1947 ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय.